श्रावणीचाच फोन असेल। बाहेरनं चौकशी करायला फोन केला असेल, आत्या मेली का जिवंत आहे। तू रागवू नकोस विश्वंभर। साहेब, घरनं फोन आहे। हा, ही बोल ना। होय, साहेबांसोबत आहे मी। करतो 10 मिनिटात। हो हो। बघू जरा नक्की कोणाचा फोन आहे, चेक करू। साहेब, मला माफ करा, पण एक मोठं सत्य तुमच्या पुढे आणण्यासाठी हे खोटं बोला लागतंय मला। आपलंच नाणं खोटं आहे, इतरांना दोष देऊन काय उपयोग? परत जर का असा मूर्खपणा केलात ना, तर त्या मुलीला घरात हाकलून देईन आणि तुलाही शेवटची वॉर्निंग देतोय। विसरून जाईन मी, तू माझा खास माणूस आहेस ते। नंदाक्का, या घरचे सगळे अधिकार मी तुला दिलेत। तुला जे काही निर्णय घ्यायचे ते तू घेऊ शकतेस, कोणीही तुझ्या विरोधात जाणार नाही, हा शब्द आहे माझा। काय शुभू, कसा वाटला धोबी पछाड? तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ शकता, पण तुमच्या 10 पावलं मी पुढे हे मात्र विसरू नका। आणि कायम राहीन, त्यामुळे मी जिंकीन, कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा। जा, जाऊन सांग त्या श्रावणीला, नको त्या माणसांचा शोध घेणं बंद कर, आणि ह्याच्या पुढे मी सांगीन तेच ऐकायचं, समजलं? साहेब, तुमचा प्लॅन लय भारी होता, पण कसं आहे ना, अंधाराचं साम्राज्य किती बी मोठं असू द्या, पण माचीसची एक काडी पेटवली की नाही, अंधार कुठल्या कुठं गायब होतोय। श्रावणी मॅडम, त्या माचीसच्या काडी आहेत। तुम्ही जो साहेबांच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यालाय ना, तो एक ना एक दिवस बाहेर येणार। तेव्हा काय होईल याचा विचार करा।